हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येईल आणि आपले जे काही आजारपण आहेत, दुःख आहेत, त्रास आहेत, अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील। तर असा कोणता अध्याय आहे जो आपल्याला रोज वाचायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात, जसं की शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील। तर या अडचणीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी गुरुचरित्रातील अध्याय वाचल्यामुळे आपली त्यातून नक्कीच मुक्तता होईल। आणि त्याबरोबरच आपल्या घरामध्ये ज्या काही अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, जसं की नवरा बायकोचं भांडण असेल, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल किंवा घरामध्ये जर तुमचे शत्रू वाढलेले असतील, गुपित शत्रू असतील किंवा हितशत्रू असतील आणि त्यामुळे तुमचं जर एखादं काम पूर्ण होत नसेल आणि प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल, जसं की तुमचा बिझनेस असेल, नोकरी असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जर म्हणावं तसं यशाची प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला प्रमोशन होत नसेल, इन्क्रीमेंट होत नसेल, तर यासारख्या सर्व समस्या जर तुमच्या सोबत घडत असतील तर तुम्हाला श्री गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे। तर पहा, तुम्हाला मी एक छोटीशी यामागची कथा सांगणार आहे। एक धोबी असतो आणि तो धोबी कपडे धुण्यासाठी दररोज नदीवर जात असतो आणि त्याच नदीवर आपले सद्गुरू श्री दत्त गुरु महाराज हे सुद्धा तिथे स्नान करण्यासाठी येत असतात। आणि हा धोबी दररोज दत्तगुरूंना नमस्कार करत असायचा आणि त्यांना वंदन करून त्याचे तो कपडे धुत असे आणि दत्तगुरू सुद्धा त्याला भरभरून आशीर्वाद देऊन ते स्नान करून निघून जात असत आणि असे खूप दिवसापासून चालू होतं। तर एके दिवशी काय झालं की धोबी जो आहे तर तो कपडे धुण्यासाठी नदीवर जातो आणि दत्तगुरू सुद्धा आलेले असतात। अशा वेळेला जेव्हा धोबी त्यांना नमस्कार करून त्यांना वंदन करतो, अशा वेळेला जेव्हा दत्तगुरू त्यांना म्हणतात की मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे आणि मी तुला आशीर्वाद देत आहे, आता तुझ्या आयुष्यातल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील, असा आशीर्वाद श्री दत्तगुरूंनी धोबी याला दिलेला असतो। यानंतर धोबी खूप खुश होतो आणि खुश झाल्यामुळे तो दत्तगुरूंवरची त्याची श्रद्धा अजूनच जास्त प्रमाणामध्ये वाढते। आणि यानंतर काय होते तर धोबी दररोज नदीवरती दत्तगुरूंना नमस्कार करतो, वंदन करतो, पण त्याची इतकी श्रद्धा वाढलेली असते की त्यांच्या मठामध्ये जाऊन सुद्धा त्यांचं तो दर्शन सुद्धा करत असतो। अशा वेळेला काय होतं, एके दिवशी धोबी पुन्हा एकदा आपल्या दररोजच्या कामासाठी जात असतो, नदीवर गेलेला असतो आणि त्या नदीमधून एक नाव म्हणजे जी एक बोट आहे तर ती जात असते आणि त्या बोटीमध्ये एक राजा आणि एक राणी बसलेले असतात। त्या राजाने खूप दागिने आणि खूप चांगले असे कपडे घातलेले असतात आणि त्या राणीने सुद्धा खूप प्रकारचे दागिने आणि चांगले वस्त्र त्यांनी घातलेले असते। क्षणभर त्या धोबीच्या मनामध्ये येते की माझं जीवन मी जर असं कधी जगलोच नाही किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला या सगळ्या गोष्टी कधी भेटतील का, असं त्याच्या मनामध्ये येतं। आणि त्यानंतर दत्तगुरू त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणतात तुला असं आयुष्य हवं आहे का? तर यानंतर धोबी म्हणतो आता माझं आयुष्य थोडं उरलेलं आहे, पण मी पुढच्या जन्मामध्ये मला जे आयुष्य मिळणार आहे तर ते राजाचे आयुष्य मला पुढच्या जन्मी भेटू दे आणि पुढच्या जन्मामध्ये मला तुम्ही माझ्यावरती प्रसन्न व्हाल आणि तुमची मला भेट सुद्धा पुढच्या जन्मामध्ये घडू दे, असं धोबी श्री दत्तगुरूंना सांगतो। आणि यानंतर श्री दत्तगुरू त्याला आशीर्वाद देतात आणि पुढच्या जन्मी तो एक राजा बनून सुद्धा येतो। राजा बनून आल्यानंतर त्याची भेट सुद्धा श्री दत्तगुरूंबरोबर होते आणि मागचा जन्म सुद्धा त्याला संपूर्ण आठवतो। आणि हे चरित्र अध्याय 9व्या अध्यायामध्ये दिलेले आहेत। तर पहा, आपण जर नित्य नियमाने गुरुचरित्रातील हा अध्याय वाचला तर आपल्या सगळ्या अडचणी या दूर होतील आणि तुमची कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असेल किंवा अडचण असेल तर ती सुद्धा तुमची नष्ट होईल। मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा तुमच्या पूर्ण होतील। आता एखाद्या इच्छेसाठी तुम्ही जर भरपूर दिवसांपासून प्रयत्न करत असाल, कष्ट करत असाल, मेहनत करत असाल, पण तुम्हाला जर तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल आणि त्यामुळे जर तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील तर बघा, कष्टासोबत आणि मेहनतीसोबत जर तुम्ही हा गुरुचरित्रातील हा अध्याय वाचला तर तुमच्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर आता हा अध्याय कधी वाचायचा आहे? हा अध्याय तुम्ही कोणत्याही दिवसापासून वाचायला सुरू करू शकता किंवा तुम्ही गुरुवारपासून सुद्धा वाचायला सुरू केला तरीही चालेल। दिवसभरामध्ये तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे। फक्त दुपारची जी 12 ते 12:30 जी वेळ असते या वेळेमध्ये आपल्याला चुकून सुद्धा गुरुचरित्रातील हा अध्याय वाचायचा नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची पूजा किंवा सेवा सुद्धा या वेळेमध्ये करायची नसते।
कारण ही श्री दत्त गुरूंची भिक्षेची वेळ असते आणि त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये अध्याय वाचायचा नाहीये। त्याचबरोबर आपण संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कधीही गुरुचरित्रातील अध्याय हे वाचू शकतो, म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही वेळ असते। तर या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे। वाचत असताना आपली श्रद्धा आणि निष्ठा ही अतिशय महत्त्वाची आहे। तर पहा गुरुचरित्र जो आहे तर तो अमृत देणारा आहे। गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर तो प्रत्येक घरामध्ये असायला हवा आणि त्याचं पारायण सुद्धा आपल्या घरामध्ये व्हायला हवं। ज्या घरामध्ये गुरुचरित्रातील पारायण होत असतं तर त्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं। ग्रंथ गुरुचरित्र हे आपल्याला आणायचं नाहीये, आपल्याला आणून ठेवायचं नसतं, तर ते आपल्याला वाचायचं सुद्धा असतं। एका वर्षामध्ये आपल्याला कमीत कमी 7 पारायण किंवा 3 पारायण आपल्याला करायचं आहेत, किंवा तुम्हाला जर 7 किंवा 3 करणं शक्य नसेल तर एकदा तरी तुम्ही हे पारायण नक्की करा, म्हणजे एक वेळेला तुम्ही जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तर तो संपूर्ण तुम्हाला वाचायचा आहे। 7 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण एक पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे। हा ग्रंथ जर तुम्ही वाचला किंवा हे पारायण जर तुम्ही एक पूर्ण केलं तर नक्कीच तुमचे घरामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होईल आणि तुमची प्रगती सुद्धा होईल। त्यामुळे गुरुचरित्रातील रोजच्या रोज तुम्हाला अध्याय जे आहेत तर ते सांगितलेले वाचायचे आहेत आणि एक पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे। मी स्वतः सुद्धा श्री गुरुचरित्र पारायण हे केलेलं आहे। डिसेंबर महिन्यामध्ये माझं हे पारायण एक कंप्लीट झालेलं आहे आणि मी हे पारायण कंप्लीट केल्यापासून मला जो काही अनुभव आलेला आहे किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही बदल झालेले आहेत तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला मी माझा स्वतःच्या अनुभवाने सांगते की तुम्ही सुद्धा हे पारायण नक्की करा। तुमच्या सुद्धा जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि तुमच्या सुद्धा जीवनामध्ये राजयोग हा आल्याशिवाय राहणार नाही। आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। याचे जे काही नियम आहेत, अटी आहेत तर त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।